दरम्यान शिंदेची सेना अमित शहांचा भाडोत्री गट असल्याचंही संजय राऊतांनी या मुलाखतीत म्हटलंय। भाजप शिंदेचा राजकीय एन्काउंटर करणार असल्याचंही राऊतांनी म्हटलंय। ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजप ने ठगा नहीं, असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। संजय राऊतांनी भाजप शिंदेंवर यावेळी हल्लाबोल केलेला आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत बोलताना संजय राऊतांनी भाजप शिंदेचा राजकीय एन्काउंटर करणार असल्याचं म्हटलेलं आहे। अमित शहाने भाडोत्री लोक ठेवलेत जी, जे आता काय मिंदे गट वगैरे आहे ना, हे भाडोत्री लोक आहेत सगळे। अमित शहाने हायर केलेले लोक आहेत। पूर्वी जे कॉन्ट्रॅक्ट किलर असायचे, भाड्याने बाहेरून यायचे, तुम्ही खून करून निघून जा, मुंबईत राहा काही काळ, हे अशा पद्धतीचं राजकारण आहे, कॉन्ट्रॅक्ट किलिंग आहे। आणि ते नंतर कॉन्ट्रॅक्ट जे किलर होते ते एन्काउंटरमध्ये मारले गेले। ते राहिले नाहीत ना, एकही कॉन्ट्रॅक्ट किलर आज मुंबईत नाही, एकही नाही। मला राजकारणात सुद्धा अंडरवर्ल्ड माहिती आहे। हां, मी उगाच बोलत नाही, हे सगळे कॉन्ट्रॅक्ट किलर आहेत। सध्या जे अमित शहा तिथून वापरत आहेत, त्या काळातसुद्धा मुंबईतल्या अंडरवर्ल्डला ताकद द्यायचं काम गुजराती उद्योगपती व्यापाऱ्यांनी केलं होतं। ते त्यांना प्रोटेक्शन मनी द्यायचे ना। हे सगळे जे इकडले बिल्डर होते बरं का, हे मुंबईच्या अंडरवर्ल्डला प्रोटेक्शन मनी द्यायचे, म्हणून अंडरवर्ल्ड ते फोफावलं। आताही तेच आहे, वेगळं काय? पुढे का तुम्ही आता बोललात, थोडं अर्ध्यात थांबलात तुम्ही, यांचं काय पुढे? तुम्ही म्हणता की जसं यांचं होईल म्हणजे काय नक्की तुम्हाला म्हणायचं आहे? नाही, त्यांचं सुद्धा पॉलिटिकल एन्काउंटर अमित शहाच करतील किंवा बी जे पीच करणार। बी जे पी त्यांना जे काय खांद्यावर बसवत आहे का, बी जे पीला वेळ लागलाय का भाजपला? त्यांचं कोणी खरं नाही। ऐसा कोई सगा नहीं जिसको बीजेपी ने ठगा नहीं, ऐसा कोई सगा नहीं जिसको बीजेपी ने ठगा नहीं। राजकीय एन्काउंटर करणार असल्याचं यावेळी संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। भाजप कोणाचंही सगा नाही आहे, असं सुद्धा यावेळी मुलाखतीत बोलताना संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। अमित शहांनी हायर केलेले लोक म्हणजे शिंदे गट असल्याचं यावेळी संजय राऊतांनी या मुलाखतीत बोलताना म्हटलेलं आहे। तर राऊतांनी भाजप आणि शिंदे गटावर यावेळी निशाणा साधलेला आहे। भाजप शिंदेचा राजकीय एन्काउंटर करणार असल्याचा दावा यावेळी संजय राऊतांनी केला। तर शिंदे सेना अमित शहांचा भाडोत्री गट म्हणजे यावेळी शिंदे गटाला अमित शहांनी हायर केलेले लोक आहेत असं सुद्धा म्हटलेलं आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। संजय राऊतांनी भाजप आणि शिंदेंवर हल्लाबोल केलेला आहे। टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत संजय राऊतांनी अनेक आरोप केलेले आहेत। शिंदेचा राजकीय एन्काउंटर होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केलेला आहे आणि भाजपच शिंदेचा राजकीय एन्काउंटर करणार असल्याचंही संजय राऊतांनी यावेळी बोलताना म्हटलंय। तर यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीत संजय राऊतांनी एक खरं तर मोठा आरोप केलेला आहे। भाजप शिंदेचा राजकीय एन्काउंटर करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। मला वाटतं संजय राऊत थोडेसे भैसटलेले आहेत। भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबांना मदत आणि त्यांचं प्रमोशनच करते, त्यांची पाठराखण सातत्यानं केल्याचं आपण त्यांच्या उठावापासून बघताय आणि त्यांचं नेतृत्व उभं राहत आहे। त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा डायरेक्ट इनडायरेक्ट सहभाग आहे। त्यांना काउंटर करत नाही, तर त्यांना त्या ठिकाणी सपोर्ट करतोय आणि त्याच्यामुळे हीच तर खरी मळमळ संजय राऊतांची आणि त्यांच्या पक्षाची आहे। आणि आपण कालही शिंदे साहेबांचं जर भाषण त्या ठिकाणी ऐकलं तर तेही भाजप, मोदी साहेब आणि अमित भाई आणि देवेंद्रजींच्या बाबतीत त्यांनी गौरवोद्गार काढलेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब पण शिंदे साहेबांचे आणि आमचे चांगल्या पद्धतीचे वातावरणामध्ये राज्य आमच्यासाठी महत्वाचं ही भूमिका घेतली आणि त्याच्यामुळे त्यांनी चिंता करायचं कारण नाही। काही एन्काउंटर वगैरे भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबांना करणार नाही। शिंदे साहेबांना सोबतच घेऊन महाराष्ट्राच्या भविष्यासाठी भारतीय जनता पार्टी वाटचाल करेल। त्याच्यामुळे आपण शिंदे साहेबांच्या संदर्भातली आपण भाजपची भूमिका रोज बघतोय।
निश्चितच प्रवीण दरेकर आमदार भाजपच्या आपल्याबरोबर जोडले गेलेले होते. मात्र काहीही भाजप शिंदेसोबत असं करणार नाही असं प्रवीण दरेकरांनी म्हटलं. एकत्रच महाराष्ट्राचा विकास करणार असल्याचंही सुद्धा प्रवीण दरेकरांनी झी 24 तासशी बोलताना म्हटलेलं आहे. मात्र आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय.